वॉटरफॉलचा निरोप घेऊन आम्ही आमचा पुढचा ट्रेक सुरू केला. वाट अवघडच होती, कारण आम्हाला नदी क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जायचे होते. पण जेवढी परिस्थिती गंभीर तेवढेच आमचे प्रवीण दादा खंबीर. लोळत, रांगत आणि धडपडत आम्ही ही नदी क्रॉस केली. नदी क्रॉस करून थोडेसे अंतर पुढे गेल्यावर जे आम्ही दृश्य बघितले ते खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारे असे मनमोहक दृश्य होते. खूपच सुंदर आणि अप्रतिम असा हा धबधबा आम्हाला दिसला. उंचावरून पडणारे पांढरे शुभ्र पिसाळ पाणी, हिरवागार निसर्ग, हलकेसे धुके, त्यात थेंब थेंब कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, हे सगळे प्रत्यक्ष बघायला नशीब लागते. आणि ह्या वेळेला आमचे नशीब आमच्या सोबत नक्कीच होते. हे सगळे सौंदर्य व्यक्त करणे शब्दांपलीकडे आहे. ह्या वॉटरफॉलचा निरोप घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. निसरडी पायवाट, दमट वातावरण, यात आमची पूर्ण दमछाक होत होती. पहाडाच्या उंचावर पोहोचल्यावर आम्ही कच्चा चिवडा, सफरचंद, डाळिंब असा हेल्दी आहार घेतला. नमस्कार, मी प्रवीण, अमरावती. आज आपण आलेलो आहोत गोंडिया कुंड या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये. सिपना नदीचा उगम झालेलं हे नैसर्गिक असं स्वर्गासारखं असलेलं स्थळ आहे. अमरावतीपासून सुमारे 105 ते 107 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा, तालुका बैजनी या गोंडिया कुंड या गावापासून आम्ही जवळपास 2-1 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत. सुमारे 3-4 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत. आणि हा इथला निसर्गरम्य देखावा म्हणजे अप्रतिम असं सौंदर्य आहे. गजबजलेलं हे सगळं घनदाट असं अरण्य, आणि या अरण्यामध्ये या 3 जवळपास आम्हाला धबधब्यांचा इथं नजारा पाहायला मिळाला आहे. आणि बघतोय तर काय की इथनं जागा आम्हाला सोडावीशी वाटत नाही आहे. तर पर्यटकांना माझी अशी विनंती आहे की निसर्गातील अशा
दुर्दम्य अशा ठिकाणी येऊन आपण पर्यटनाचा खूप मस्त आस्वाद घ्यावा, जेणेकरून आपल्या निसर्गामध्ये काय काय आतापर्यंत साठवलेलं आहे त्याचा तुम्हाला लाभ होईल। आणि हे स्थळ यायला तसं पाहिलं तर इथं गाईडची गरज आहे। आम्हाला एक गाईडसुद्धा इथं मिळालेला आहे आणि तो गावामध्ये राहणारा एक तरुण पोरगा आहे। तर अशा प्रकारे आम्हाला त्याने छान ट्रॅकिंगसुद्धा करून दिलेलं आहे। आणि या धबधब्याचा आम्ही आता अगदी वरच्या भागावरती आहोत। खाली हा धबधबा कोसळतो जिथून जवळपास सिपना नदी ही अशी वाहती आहे। सिपना नदीमध्ये सुमारे 3 धबधबे एकत्र येत आहेत। अशा प्रकारे हा नयनरम्य देखावा बघून आम्ही खूप प्रसन्न झालो आहे। माझ्यासोबत माझे मित्र धीरज कुमार इंगोले आहे, जे अमरावतीमध्ये नाट्य विभागामध्ये काम करते आहेत। तर अशा प्रकारे आम्ही हा आनंद घेतला, तुम्ही सुद्धा एकदा अनुभवा। अभी ये नीलेश है जो हमें ये सब नज़ारा देखने के लिए, झरने देखने के लिए हमें गाइड कर रहा था। तो नीलेश हमें बताइए यहाँ आते कैसे और यहाँ कैसा नज़ारा? सर यहाँ लोग आते हैं संडे को। हाँ, मतलब शनिवार को तो आते ही रहते हैं, मतलब संडे को बहुत ज़्यादा लोग आते हैं। मतलब करीबन 300 से 400 के ऊपर लोग आते हैं हर संडे। हाँ, हर संडे को आते हैं। बस तो कैसा मतलब कोई बिना गाइड के आ नहीं सकते गांव से। हाँ, गाइड बगैर आ नहीं सकते। अच्छा, कैसा मतलब है बोलना देखने लायक, लेकिन आते नहीं, गाइड लेके ही आते हैं। गाइड की ज़रूरत यहाँ पे बहुत है, आवश्यकता है, मतलब गाइड अच्छा, को लेके आना ही पड़ता है। तो यहाँ पे कितने गाइड है? मतलब यहाँ पे गाँव में से मतलब कोई भी मिल जाता है, कोई भी मिल जाता है, गाइड कर लेता है। हाँ, गाइड तुम अभी पढ़े लिखे हो तो तुम अच्छी तरह से गाइड कर लेते हो। हाँ, कर लेते हो। बहुत अच्छा। अभी आप लोग आए मेरे साथ तो आपको मैंने घुमाया, आपको देखा तो कैसा लगा? बहुत अच्छा लगा। यहाँ का नज़ारा जो तो हम खाली हम खुद देखने आए थे, लेकिन हमें यहाँ पे मिस गाइड हो रहा था, लेकिन तुमने जो गाइड किया उसमें हमारे मालूमात भी हो गई और अच्छा हमारे दर्शन भी हो गया। और ये लगभग हमारा जो ट्रैक था वो आपने आसान कर दिया, इसके लिए आपका शुक्रिया, धन्यवाद। भोंडिया कुंडिया गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे। पहाड, नदी, जंगल, पारंपरिक शेती अशा मुक्त हस्ताने निसर्गाने या गावाला देणगी दिली आहे। या गावामध्ये मोबाईलला रेंज नसते, पण येथील माणसांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधानाची रेंज कायमच असते। माझ्या आयुष्यातील हा आपल्या विदर्भातील सर्वात अवघड असा ट्रेक होता आणि तो शक्य झाला फक्त आणि फक्त निलेशमुळे। निलेश, तुझे खूप खूप आभार। थँक्यू सो मच भावा। जर तुम्हाला खरा निसर्ग काय असतो हे अनुभवायचे असेल तर नक्कीच या गावाला पावसाळ्यात एकदा अवश्य भेट द्या। पण BP, हार्ट पेशंट, शुगर, दमा, अस्थमा असे आजार असणाऱ्या लोकांनी हा ट्रेक करू नये। भोंडिया कुंड या गावापासून हे वॉटरफॉल जवळपास 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। येणे जाणे हे 7 किलोमीटर होऊ शकते। भोंडिया कुंड पुढच्या वर्षी नक्कीच भेटूया। मिस यू।